नमस्कार, माझं नाव निलिमा. तर आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहे. तर कोणी पण म्हणते की कारल्याची भाजी कडू होते आणि माझी मुलगी पण म्हणते की कारल्याची भाजी कडू होते, तिला आवडत नाही. तर मी आज अशी भाजी बनवणार आहे की ते कधीच तुम्हाला कडू लागणार आहे आणि लहान मुलं पण आवडीने खातील. तर मी आता तुम्हाला साहित्य सांगणार आहे. तर आपण कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारले बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून पिळून घेतलेले आहे. आणि नंतर आपण एक वाटी कांदा घेतलेला आहे, नंतर आपण एक वाटी सांबार घेतलेला आहे आणि एक वाटी आपण टमाटर घेतला आहे आणि थोडीशी मिरची घेतली आहे बारीक चिरलेली आणि गोडनिंबाचा पाला. आणि हे RCMचे मसाले आहेत. हा मॅजिक सब्जी मसाला आहे आणि हा रसोई तडका मसाला आहे आणि टोमॅटो केचप आणि एक वाटी तेल आणि जिरं आणि हे धने पावडर 2 चम्मच आणि हळद अर्धी चम्मच, हे 1 चम्मच मीठ आणि हे 1 चम्मच तिखट. तर चला मग आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. चला, तर आपण आता गॅस ऑन केलेला आहे. एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 1 वाटी तेल टाकून घेऊया. आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकायचं आणि जिरं तडतडलं की लगेच त्यामध्ये कांदा टाकायचा. आपण गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम हे मोठीच ठेवायची आहे. कांदा आपला आता थोडासा शिजलेला आहे. त्यामध्ये आपण थोडेसे गोडनिंबाचे पानं टाकून घेऊ आणि थोडीशी मिरची टाकून घेऊया. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. चला, तर आपला आता कांदा हा थोडासा गोल्डन रंगावर परतलेला आहे. तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कारले टाकणार. या स्टेजला आपण याच्यामध्ये कारले टाकून घेणार आणि ते चांगले परतून घेणार. आणि हे कारले कडू होणार नाही यासाठी एक सिक्रेट आहे. चला, आता आपण तेलामध्ये हे कारले परतून घेतलेले आहे. आणखी थोडा वेळ त्याला असं परतू द्यायचं. चला, तर तुम्हाला मी एक सिक्रेट सांगणार आहे. ते म्हणजे असं की कारल्याची भाजी जेव्हा बनवत असतो आपण त्याच्यावर कधीही झाकण ठेवू नये. आता आपण थोडासा सांबार टाकून घेऊया आणि 1 वाटी टमाटर. आता याला पण चांगला परतून घ्या. आता हे टमाटर चांगले शिजून घेऊया याच्यामध्ये. चला, तर आता हे कारले चांगले तेलामध्ये शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊया. RCMचे आणि याला चांगलं शिजून घेऊया.
आता यामध्ये आपण आरकेएमचा टमाटो 1 चम्मच आपण टमाटो केचप टाकणार आहे. आणि ही भाजी आणखी 2 मिनिट अशी शिजू द्यायची आहे. चला तर बघून घेऊया आपण. आपली भाजी छान शिजलेली आहे. स्मेल पण छान येत आहे. तर यामध्ये आपण परत थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस ऑफ करून घेऊया. चला आपली भाजी ही झालेली आहे, छान शिजलेली आहे. तर आपण याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. चला तर आपली भाजी ही छान शिजलेली आहे. बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. कारल्याची भाजी. आता माझी मुलगी जेवण करणार आणि मला सांगणार की ही भाजी कडू झाली की तिला आवडली का असं ती सांगणार.